आल्याच्या नंतर त्यांच्याबद्दल आदर कसा व्यक्त केला पाहिजे, सगळ्यांचं उदाहरण या अभंगाच्या माध्यमातून दिले. आपल्याला संत जवळ आल्याच्या नंतर आपण काय केलं पाहिजे सगळ्यात अगोदर साधू संतांनी सांगून ठेवले. कदाचित आपल्याजवळ संत येत नाहीत, पण संत आले तरी आपल्याला कळत नाही, पण कधी येतील हेही सांगता येत नाही. बाबा तुमच्या घरी जर संत आले तर काय करा, नाथ महाराजांनी एका अभंगामध्ये सांगितले, घाले संतासे आसरे. पूजा करी काया वाचा मनी. दुसरं सांगितलंय बाबा त्यांची पूजा करा, नुसती पूजा करू नका, कसं करा, काया वाचा मनानं पूजा करा. कायिक वाचे देव सारावे परते संत पूजावे. बाबा एखाद्या वेळेला तुम्ही देवाची पूजा कर, थोडस मागं आणून सोडली तुम्ही मला. मी चाललं होतं पुढं आपलं मागं, अजून पुढं कसं माग
एखाद्या वेळेला आपण देवाची पूजा करत बसलोय तेवढ्यात संत महात्मा आपल्या दारामध्ये आलाय. करिता देवार्चन घराले संत जन. बाबा एखाद्या वेळेला देवाची पूजा करत बसलोय आपण, सकाळी सकाळी आंघोळ केल्यावर आपल्याला देवपूजा करायला टाइम मिळत नाही म्हणा, पण बसला एखादा भाग्यवान माणूस बसतोय कधी कधी. आपल्याला म्हशी धुवायला टाइम मिळतो पण देव धुवायला मिळत नाही. आपलं नशीब तेवढं खोट आहे. प्रारब्धच म्हणा, आपल्या नशिबातच ते असू शकतं. जर एखाद्या वेळेला आपण देवाची पूजा करत बसलोय तेवढ्यामध्ये संत महात्मा दारामध्ये आलाय, बाहेरून हाक मारला मी आलोय. मग काय केलं पाहिजे? जर तुम्ही संत महात्म्याची अवहेलना करून जर देवाचीच पूजा करत बसाल तर ती देवपूजा तुम्हाला पावणार नाही महाराज. येती दगड तैसे वरी मंत्र पुष्प देवाशिनी. एखाद्या वेळेला आपण मंत्र म्हणत देवाची पूजा करायला लागलोय, देव सांगतोय बाबा ज्या मंत्राची उच्चारणा तुम्ही करताय ते मंत्र मला उच्चारल्यासारखे वाटत नाही, दगड हे फेकून मारल्यासारखं मला वाटत असतात. त्याच्यासाठी एक काम करा, कदाचित माझी पूजा बाजूला सारा पण संतांची पूजा अगोदर करा. संत पूजावे आरती देव सारावे परते, देव परते सारावे संत आरती पूजावे विठ्ठल विठ्ठल. सांगितले संतांची पूजा केली पाहिजे. संत काय पूजा करी काया वाचा म्हणे प्रत्येक वयाच्या मानानं सांभाळून घेत चाल. आज त्यातल्या तर लॉकडाऊन पडल्यापासून काय झालंय महाराज, हाय ते पण विसरून चाललंय हो. होतंय असं सगळ्यांचंच तसं झालंय, माझं एकट्याच सोडून द्या, सगळ्यांचंच झालंय. प्रत्येक जण आता चाली उकरू उकरू काढायला लागलेले आम्हाला. अगोदर जर माईक समोर थांबलं ना ऑटोमॅटिक यायचे, पण आता तसं होत नाही महाराज. आता शोधून शोधून कोणती म्हणू एखादा. आता ते ज्यांचं कंटिन्यू चालू असते गाता काय गाता गळा आणि वाहता मळा म्हणले अगोदर सही का नाही. आता काय झाले 5-6 महिन्यापासून भजनच नाही हो. अगोदर 1 मिनिट घरी राहायला मिळत नव्हतं. त्यातल्या त्यात आमचे तर माणसं एवढे बिझी 2-2 करते आणि 1-1 कीर्तन होतंय. तसं जेव्हा सीझन असतं तेव्हा सीझन मध्ये आणि ऐन सीझन मध्ये कार्यक्रम बंद पडले बघा. यंदा सगळ्यांची वाईट परिस्थिती आहे. म्हणजे फक्त महाराज मंडळीचं सांगत नाही, सगळ्यांचंच वाईट झाले महाराज. त्यातल्या त्यात देव सुद्धा पोपल्यासारखंच करायला लागले हो. शेतकऱ्याचं तर लयच वाईट आहे यंदा, खूप वाईट परिस्थिती आहे. असं चला आपल्याला तो विषय घ्यायचा नाहीये. नाथ महाराज सांगतात बाबा संतांची पूजा करा, नुसतं पूजा करू नका वरून देखाव्यासाठी. मग कशी पूजा करा? काया वाचा म्हणे संतांची पूजा करी. ज्याला कायिक वाचिक मानसिक पूजा आपण जे म्हणतो का नाही, ती पूजा आपण संतांची केली पाहिजे. घाली संतांशी आसने पूजा करी काया वाचा म्हणे. एवढं सगळं झाल्याच्या नंतर मग आपली जी मनात इच्छा आहे ते संतांच्या समोर प्रकट करा. संत तुमची इच्छा नक्की पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पूर्वी. तुमच्या मनामध्ये जी इच्छा निर्माण होईल ते पूर्ण करण्याची ताकद शक्ती संतांमध्ये असते. पण अगोदर तुम्ही त्यांचा आदर सत्कार कसा केला पाहिजे. एखाद्या जवळ जर आपल्याला मागायचं असेल ना, एखाद्या जवळ जर काही मागायचं असेल, एखादी प्रार्थना करायची असेल, अगोदर तिथे गेल्या भास्कर काहीतरी बोलायचं, द्या मला पैसे म्हणायचं, तसं जमत नाही बघा. अगोदर वातावरण निर्माण करावं लागते. वातावरण मागण्याचं वातावरण. पाटील काय सांगावं बघा, तुमचे 12 पिढ्यापासून दान धर्म करत आलेत बघा. वा 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 वा. तुमचे आजोबा तर केवढे दानी, तुमचे परदादा तर आबा बाबा सत्यासाठी लाख पटी देत होते. सगळे वातावरण निर्माण करत मग कस काय आला हो म्हणलं का मग सांगायचं असते नाही हो आपल्या गावामध्ये सत्ता चालू झालाय, द्या पटकी असला. एवढं जर वातावरण निर्माण करावं लागतंय तर मग आपल्या मनातली इच्छा निर्माण करण्यासाठी वातावरण करावं लागत नाही का ना. जगद्गुरु तुकोबरायांना संताजवळ काहीतरी विनवणी करायचंय, काहीतरी प्रार्थना करायचंय. मग जगद्गुरु तुकोबराय मनामध्ये, कारण तुकोबराय काय सामान्य थोडेच महाराज. तुकोबरायला संतांकडे प्रार्थना करायची आहे. म्हणजे कोणती प्रार्थना करायची ती आपण नंतर पाहणार आहोत. अगोदर वातावरण तरी निर्माण झालं पाहिजे. जगद्गुरु तुकोबराय संतांच्या चरणाजवळ बसले. संतांच्या चरणाजवळ बसून चरणारविंदी प्रार्थना करतायत. म्हणले संत महात्मे तुम्ही कसे आहात?
अभंगाचा प्रथम शरणाचा विचार जगद्गुरु तुकोबरायांनी मांडले. बाबा, संतांच्या जवळ गेल्याच्या नंतर संतांना कसं प्रार्थना केली पाहिजे बघा, ऐका. त्यांच्या जवळ तुकोबराय गेले. हे तुकोबरायांनी सांगितले, तुम्ही कशा आहात हे संतजन? तुम्ही कृपाळू आहात, तुम्ही कृपाळू आहात, तुम्ही सज्जन आहात. याच्यामध्ये दोन अभंग आहेत, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. ते विष्णू महाराजांना तेच आठवत होतं है ना. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार. तो अभंग वेगळे आणि हा वेगळे. इथं जगद्गुरु तुकोबराय सांगतात, बाबा संत महात्मे तुम्ही कसे आहात? तर कृपाळू आहात. कृपाळू का हो? संत खरंच कृपाळू असतात का? सांगू तुम्हाला. इतर जगाने केलेली कृपा कदाचित सरेल बघा, कदाचित सरेल. त्याच्यापेक्षा अलीकडे येऊन सांगू, घरच्या मंडळींना केलेली कृपा संपणारी आहे, आई बापाने केलेली कृपा संपणारी आहे, पण संतांनी संती कृपादान केले, मग